नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आजच्या दिवशी शासनाकडून खूप मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्याची तारीख सुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे आणि या तिसऱ्या टप्प्यात सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत अशी शासनाकडून घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। ज्या महिलांना अगोदर लाभ मिळाला नाही, ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर आहेत, ज्या महिलांचे अर्ज अजून पेंडिंग मध्ये आहेत, ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तसेच ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, ज्या महिलांना यापूर्वी 3000 रुपये मिळाले आहेत, अशा सर्व महिलांना लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे। काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत। तर कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता कोणत्या तारखेपासून महिलांना मिळणार आहे ती तारीख सुद्धा शासनाकडून सांगण्यात आली आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत अशा सर्व महिलांसाठी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओमध्ये असणार आहे। ज्या महिलांनी जुलै महिन्यात आपला अर्ज केला होता आणि तो अर्ज मंजूर सुद्धा झाला, तरी त्यांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळालेच नाही, त्यांना आता पैसे मिळणार आहेत। तसेच ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे, अर्ज मंजूरही झाला आहे, तरी त्यांना पैसे मिळाले नसतील, तर आता त्या महिलांना सुद्धा आनंदाची बातमी आहे। तसेच सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 3 महिन्याचा लाभ म्हणजे 4500 रुपये एकत्र देण्याचा निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आला आहे। तसेच ज्या महिलांना या अगोदर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील त्यांना सुद्धा 4500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे। तर तो लाभ कसा मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून आता एकही महिला वंचित राहू देणार नाही अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे। म्हणजेच सर्वच महिलांना आता लाभ दिला जाणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या महिलांनी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांसाठी एक धक्कादायक निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। तर आता कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि आता त्यांना पुढे लाभ दिला जाईल की नाही याबाबत सुद्धा शासनाकडून खुलासा करण्यात आला आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कोणत्या तारखेला महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून आता चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत। एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासनाकडून घेतली जात आहे। आणि त्यामुळेच मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना अजून पैसे हे मिळालेले नाहीयेत, तर आता अशा महिलांना तिसऱ्या टप्प्याअंतर्गत शासनाकडून पैसे हे दिले जाणार आहेत। आणि या महिलांना मित्रांनो एकूण 3 महिन्यांचे पैसे म्हणजेच 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। फक्त त्यासाठी एकच शर्त ठेवण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेअंतर्गत अगोदर 2 टप्प्यांमध्ये ज्या महिलांना पैसे हे मिळालेले आहेत, म्हणजे ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये या योजनेचे मिळालेले आहेत, तर आता अशा महिलांना सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, बऱ्याचशा महिलांच्या अशा तक्रारी आहेत की आमचे अर्ज हे जुलैमध्ये केले आहेत, ऑगस्टमध्ये केले आहेत आणि त्याच महिन्यात आमचे अर्ज मंजूरही झालेले आहेत आणि आमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक सुद्धा आहे, तरी सुद्धा आम्हाला या योजनेचा हप्ता हा मिळालेला नाहीये। तर मित्रांनो, आता अशा महिलांना सुद्धा या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तसेच मित्रांनो, आता बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे नामंजूर करण्यात आलेले आहेत, तर आता अशा महिलांना सुद्धा अर्ज हा दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन हा देण्यात येणार आहे आणि या महिलांचे अर्ज दुरुस्त करून त्यांनी पुन्हा सबमिट केल्यानंतर लगेच त्यांचा अर्ज हा मंजूर करण्यात येणार आहे आणि सप्टेंबर महिन्यातच त्यांना सुद्धा लाभ हा दिला जाणार आहे। तसेच ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्टमध्ये झालेले आहेत आणि त्यांना समजत नाहीये की अर्ज हा पुन्हा भरावा की त्यांना एडिटचा ऑप्शन हा येणार आहे, तर मित्रांनो अशा महिलांना सुद्धा आनंदाची बातमी आहे। आणि ती म्हणजे मित्रांनो, अशा महिला जर पात्र असतील तर अशा महिलांना सुद्धा आता एडिटचा ऑप्शन हा येणार आहे आणि रिजेक्ट झालेले फॉर्म हे त्यांना पुन्हा भरता येणार आहेत।
आणि फॉर्म भरल्यानंतर लगेच त्यांचा अर्ज हा मंजूर केला जाणार आहे। मंजूर झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्येच त्यांना या योजनेचा लाभ देखील दिला जाणार आहे आणि या महिलांना सुद्धा एकूण 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला दिला जाणार आहे, कोणत्या तारखेपासून महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे, याबाबत सुद्धा शासनाकडून खुलासा करण्यात आलेला आहे। आणि तो म्हणजे मित्रांनो, आता शासनाकडून सांगण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत एकही पात्र महिला ही वंचित राहणार नाही। सर्व महिलांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे। म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत, तसेच ज्या महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत किंवा ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिटसाठी पाठवण्यात आलेले आहेत, अशा सर्व महिलांचे अर्ज हे 30 सप्टेंबर पर्यंत तपासले जाणार आहेत। आणि ज्यांचे रिजेक्ट झाले असतील किंवा ज्यांचे नामंजूर झाले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पुन्हा अर्ज करण्यासाठी ऑप्शन हा उपलब्ध करण्यात येणार आहे। आणि 30 सप्टेंबर पर्यंत मित्रांनो, जेवढ्या पण पात्र महिला असतील त्या सर्व पात्र महिलांचे अर्ज हे मंजूर करण्यात येणार आहेत। त्यांच्या बँक खात्यावरती या योजनेअंतर्गत सर्वांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता हा तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तसे मित्रांनो, आता ज्या महिलांनी या योजनेसाठी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांसाठी सुद्धा एक धक्कादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तो म्हणजे आता जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अपात्र असतील, म्हणजेच शासनाचा अगोदरच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असताना देखील त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतलेला असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना लाभही मिळालेला असेल, तर आता अशा महिलांकडून शासनाकडून वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा महिलांना स्वतःहून आपले पैसे हे वापस करावे लागणार आहेत, कारण की त्या या योजनेसाठी अपात्र आहेत। अगोदरच शासनाकडून सांगण्यात आले होते की ज्या महिला शासनाच्या इतर योजनेअंतर्गत 1500 रुपयेपर्यंतचा लाभ घेत असतील, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरता येणार नाहीये। अशा प्रकारे शासनाकडून अगोदरच सूचना करण्यात आल्या होत्या, परंतु तरी सुद्धा काही बहिणींनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना लाभ सुद्धा मिळालेला आहे। परंतु आता अशा बहिणींना हे पैसे वापस करावे लागणार आहेत। तसेच शासनाकडून याबाबत जर अजून कुठली अपडेट आली की या बहिणींना सुद्धा लाभ दिला जाईल, तर त्याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट घेतली जाईल।